नमस्कार दादा। तर आज उसटणे अड्ड्यात तुमचा चांगला गुलाल झाला आणि दादा तुमचा परिचय द्या। अंदुली कोलीवाडा आणि बैलाचं नाव आपलं सुंदर पायडाबल 75 राम आवडा सापडगाव नाशिक। आणि आम्हाला वाटलं होतं का अड्ड्यामध्ये आल्यावर आम्हाला या टायमाला गुलाल भेटेल, कारण की आमची मागच्या अड्ड्याला गाडी थोडी फेल झाली होती आणि आम्ही त्याच्या जोशामध्ये आलेलो, कारण काही गाडी जमत नव्हती। यावेळेस आमची गाडी जमली आणि पोरांना जोश तर होता। तर दादा आज याचा पायरा कुठला होता? चिंचवलीचा अरुण ड्रायव्हर यांचा बैल होता पायऱ्याला सुंदर। आणि आजची विरुद्ध गाडी पनवेलवाल्यांची होती यांची। त्या नंदींचं नाव काय? लक्ष्या। तर आज ही गाडी तुम्ही बिनजोडला खेळवली का नॉर्मल? बिनजोड। तरी किती गोंड्यांची? अर्धा गोंड्याची। तर दादा आज तुमचा चांगला गुलाल झाला आणि तुमचा नंदी सुद्धा खूप चांगला पळाला। तर हा म्हणजे जास्तीत जास्त नंदी डावी साईडून पळतो का उजवी साईडून? डावी साईडून, आणि आम्ही दोन्ही साईडून पण खेळायला तयार असतो। दोन्ही साईडून खेळायला तर बॅनरवर जमलेली शर्यत? हो, बॅनरवर जमलेली। तर दादा आपला नंदी खूप चांगला पळतो आणि या नंदीबद्दल म्हणजे असं थोडीशी माहिती सांगा, ती गुलाल मिळवले? गुलाल तर आता सांगता येत ना, गुलाल तर आम्ही मिळवतो प्रत्येक अड्ड्याला, कारण की आमची 2-3 अड्ड्याला शर्यत जमतच नव्हत्या आणि या अड्ड्याला आमची शर्यत जमली। तर दादा एवढा चांगला महादेवांचा नंदी तुमच्या दावणीला आलेला आहे, तर पण एवढा चांगला बिनजोडला पाला तो नंदी, त्याच्याबद्दल सांगायला हवं। आपली नंदीची पालाचं बोलल्यावर आपला मेहनत पण तशी असते। दररोज आपल्या बैलाचं पोहणी बिणी आपली चालू असते, मेहनत असते, मेहनतीचा फल आहे। तुमच्या दावणीला दादा घरी असे किती नंदी आहेत एकूण? तसे नंदी बघायला गेलं तर 5-6 नंदी आहेत आपले, आणि सर्व टॉपचेच आहेत। सर्व टॉपचेच आहेत। मग आज तुम्ही या अड्ड्यात किती नंदी आणलेले? एकच नंदी आणलेला, एकच आणलेला। टॉपचा सुंदर। हा म्हणजे तुम्ही टॉपचा एकच सुंदर आणला आणि त्याने चांगला गुलाल मिळवला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच स्माईल आणली होता बैलावर, कारण की मागच्या अड्ड्याला आमची थोडी शर्यत काय कारणावरून झाली नव्हती, टायमिंग झाल्यामुळे। आणि यावेळेस आम्ही अड्ड्याला आलो आणि माझी बैल आम्ही नाशिकवरून आणला इकडं, कारण की जास्तीत जास्त बैल आपला नाशिकला असतो मामाकडं, आणि बैल आला या अड्ड्याला ना, पोरांना वाटलेलं का आपण शर्यत खेळायच्या। तर दादा तुमचा आनंदी असं कधी 3 फेऱ्याच्या मैदानात पळाले का? खूप वेळा पळाला, कर्जत लावून पळाला आहे आणि गटपास पण खूप वेळा झालेला आहे। दादा म्हणजे आता आनंदी आहे, याला रेग्युलर पायरा कुठला असतो? रेग्युलर पहिला कोणता पण आपल्या बैल वाटला चांगला त्याला पहिला, जो बैल चांगला वाटला त्याला तुम्ही पायरा देता? मागितला आपण त्याला नाही बोलत नाही, कोणाला पायरा देतो, कोणी मागितला नाही बोलत नाही, कोणाला छोटा बैल असू दे मोठा बैल, सर्वांना पायरा। अशी एखादी शर्यत असेल ना का जेव्हा नंदीचा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न होता का एखादी शर्यत त्यांनी चांगला गुलाल मिळवून दिला, एखादी आठवण? मागे शर्यत झालेली आणि तेव्हा आपलं समोरची गाडी पण चांगलीच होती आणि आपली गाडी पण चांगलीच होती, तेव्हा आपली फक्त असं वाटत होतं का गाडी पडेल, पण नाही, सुंदरने आपली इज्जत राखली। आणि या नंदीच्या इकडे बघून तुम्ही याचा भविष्य कालाबद्दल काय बोलाल? भविष्य तर काय, अर्जित तर काय होतच असते, पळायचं जेवढं आहे तेवढं पळत राहायचा, नाव करत राहायचं। आता आनंदी मुला तुमचं गाव एकदम रोशन होतो, गावाचं नाव सगळीकडे पसरत आहे। बघायला गेलं तर आमच्या गावाचं नाव पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये रोशनच आहे। आपले बापू पंढरीनाथ सीताराम ढोणे नाव पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये वरतीच आहे। तुम्हाला दादा आवड अशी कधीपासून निर्माण झाली ती? आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून आम्ही यायचो शर्यतीला अड्ड्यामध्ये, तेव्हा तर आम्हाला पाठवायचे पण नाही, तरी आम्ही यायचो कसं तरी बैल करत असं। आता नाद लागला असं गावातले कोणाचे तरी नंदी असतील ना, त्यांच्या जोडीला तुम्ही येत असाल? खूप नंदी आहेत, आकाश ढोणे, संदीप ढोणे यांचे असे खूप जणांचे नंदी आहेत। हा का? तर चला ना दादा, तुम्ही एक चांगली मुलाखत दिली, आम्हाला माहिती दिली तुमच्या नंदीची। तुमचा नंदी नक्कीच असाच कायम गुलालात राहणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हे सर्व मित्रपरिवार तुमच्या सोबत राहील ही सुद्धा प्रार्थना करतो। चला दादा, तुम्हाला थँक्यू, धन्यवाद। हा।